और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजेत, असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलंय। अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डायसवर बसून पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता सदाशिव पाटील अडचणीत येण्याची चिन्ह आहेत। अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती। या सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती। या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे, असं वक्तव्य केलंय। यावेळी बाजूला बसलेल्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र खरं बोलायला कसली भीती, कोणी फाशी थोडीच देणार आहे असं म्हणत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं। जोपर्यंत मी एखादी गोष्ट सिद्ध करू शकत नाही त्याला मी भ्रष्टाचार बोलू शकत नाही। त्याची चौकशी झाली पाहिजे। कुठं काही पत्र आणायचं आपण आणि देत राहायचं, त्याला काय करणार सांगाल तुम्ही मॅडम? साहेब भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे, पण अति व्हायला नको ती। मामा आणलाच पाहिजे, पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी पाहिजे। मामा हे बघा मामा, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य अधिकारी साहेब, माहित नाही मी बोलले मताची सहमत आहेत का तुम्ही? तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत। यानंतर सभागृहाच्या बाहेर येताच त्यांनी घुमजाव करत मी भ्रष्टाचार होऊ नये असं म्हणाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे। मात्र कॅमेरे बंद होताच त्यांचा सूर बदलला आणि पत्रकारांना दमदाटी करण्यास त्यांनी सुरुवात केली। ऐकून घ्या, प्रशासकीय राजवट असताना या गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडलेल्या आहेत। ते मी खुलासा करून दिला तिथं की बाबा असं नको व्हायला, घडलं ते गेलं आता। पण आता जेव्हा नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यात, नगरसेवक निवडून आल्यात, त्यावेळेला असं काही घडायला नको, हा माझा उद्देश आहे, बाकी काही नाही। तुम्ही म्हणाले की भ्रष्टाचार झालाच पाहिजे, हो कधी झालाय साहेब, माझ्या कधी झालाय? प्रशासकीय राजवटमध्ये कोणी इथं पाहिला नव्हता, लोकप्रतिनिधी नव्हता तेव्हा सर्व काही घडत होतं। हे काय खरं बोललं म्हणजे काय चूक झाली का माझी? तुम्ही आता झाला पाहिजे असं बोलले। अहो नाही हो, तसं म्हणलं नाही। तुम्ही आता काय तुम्हाला काय बोलणार? मी बोललो फक्त प्रशासकीय राजवटमध्ये जे काही घडलंय ते घडत होतं, ते आता नको व्हायला पाहिजे होतं, आता नाही व्हायला पाहिजे होतं। आता लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत सर्व। दरम्यान नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। उपनगराध्यक्षांनी आता सभागृहात सर्वसाधारण सभेमध्ये जे वक्तव्य केले त्याच्यामध्ये आम्ही समर्थन करत नाही आणि पूर्णपणे माझा प्रचारच मी भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेला आहे आणि याला आम्ही कधीच दुजोरा देणार नाही आणि भ्रष्टाचार विरोधीच आम्ही आमची भूमिका ठेवणार आहोत। नक्कीच ते वक्तव्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा ते चुकीचंच होतं आणि त्याच्यासाठीच मी त्यांना बोलत होते, मॅडम हे चुकीचं तुम्ही बोलताय, बोलू नका, परंतु ते त्यांच्या ओघात मला वाटतं ते बोलून गेले। मुळामध्ये तो भ्रष्टाचार विरोधी अंबरनाथ शहर या प्रकारचं अंबरनाथमध्ये विकास कामं चालू असतात, परंतु त्यांच्या बोलण्यामधून ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु अशा प्रकारचं भ्रष्टाचाराचं समर्थन शिवसेनेने यापूर्वी केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही। त्यामुळे आता भ्रष्टाचाराचं समर्थन करून महायुतीची प्रतिमा मलिन करणारे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।